नमस्कार मंडळी, माईच्या किचनमध्ये तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण साधी आणि सोपी रेसिपी पाहणार आहोत। आजची भाजी अशी झणझणीत आहे की भाजी पाहताच तुम्हाला तोंडाला पाणी सुटेल। वांग्याची भाजी नेहमीच्या पद्धतीने न करता आज आपण बनवूया झणझणीत असा रस्सा वांग। त्यासोबतच मी तुम्हाला पोळ्या मऊ होण्यासाठी काय टिप्स आणि ट्रिक्स लागतात ते मी सांगणार आहे। तर आजची रेसिपी पूर्ण नक्की पहा, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहायचा। पीठ मळून मी बाजूला ठेवलेलं आहे। कमीत कमी 10 ते 15 मिनिट पीठ मळून बाजूला ठेवलं पाहिजे। लगेच जर पीठ मळून तुम्ही पोळ्या केल्या तर त्या पोळ्या कडक होऊ शकतात। आता आपण भाजीची तयारी करून घेऊया। मी आलं लसूण टाकलेलं आहे, थोडासा कढीपत्ता टाकलेला आहे आणि ओलं खोबरं घेतलेलं आहे। छान असं ओलं खोबरं घ्यायचं, छान लागते भाजीची चव। आणि त्यानंतर थोडंसं मी शेंगदाणे घेतलेले आहेत, भाजलेले शेंगदाणे आहेत। एक वांग आणि एक बटाटा घेतलेला आहे मी, बटाट्याची वरची साल न काढता घेतलेली आहे। आणि भाजीसाठी एक टोमॅटो घेतलेला आहे, खूप मोठा नाही आहे, मीडियम साईजचा टोमॅटो आहे। आणि आता आपण बारीक जी हे आहे ना कोथिंबीर कट करून घेऊया। आणि त्यानंतर एक हिरवी मिरची घेतलेली आहे, त्याची मी बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे त्या सर्वांची। बघा पाणी असं खराब निघतं, त्यामुळे स्वच्छ धुवून घेतले पाहिजे वांगे आणि बटाटे, काळं पाणी निघतं ना त्यामधून, त्यामुळे त्यामध्ये थोडंसं मीठसुद्धा टाकायला पाहिजे। आता आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊया। तेल गरम झाल्याच्या नंतर मोहरी टाकून घ्यायची आहे आपल्याला। त्यानंतर जी पेस्ट तयार केलेली आहे ना ती टाकून घेऊया। त्यानंतर मी थोडासा वरतून कढीपत्ता टाकलेला आहे। कढीपत्ता तोंडात येतो, कुणी खात नाही ना जास्त, म्हणून शक्यतोवर वाटणामध्ये कढीपत्ता टाकायचा। छान वाटण व्यवस्थित तळून घेतलं म्हणजे झालं का त्यामध्ये मी 2 चमचे लाल तिखट टाकलेलं आहे आणि त्यानंतर टोमॅटो टाकलेले आहेत। टोमॅटो व्यवस्थित मिक्स होण्यासाठी मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे। छान आता रस्स्याला म्हणजे भाजीला जे आहे ना तेल सुटेपर्यंत आपण व्यवस्थित तयार करून घेऊया। त्यानंतर मी गरम मसाला टाकलेला आहे, थोडासा गरम मसाला टाकायचा आहे। तुम्ही बघा माझ्या भाज्यांना किंवा रेसिपींना जास्त मसाला किंवा खूप सारं म्हणजे साहित्य लागत नाही, साध्या आणि सिंपल रेसिपीज असतात तरी पण छान असतात। त्यानंतर मी वांग आणि बटाटा टाकून घेतलेला आहे। त्यानंतर मीठ टाकायचं आहे, आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। व्यवस्थित आता आपण परतून घेऊया। त्यानंतर त्यामध्ये आपण पाणी टाकून घ्यायचं आहे। मी 2 तेजपत्ता टाकलेले आहेत, त्यानंतर पाणी टाकले। पाणी जे आहे ना ते कोमट होतं, खूप पाणी पण नाही टाकायचं आपल्याला, खूप पातळ भाजीसुद्धा छान लागत नाही। आता अशी व्यवस्थित बघा किती छान कलर आलेला आहे भाजीला। आता सिम गॅसवरच शिजू द्यायची भाजी, गॅस फुल करून कधीच भाजी शिजवून घ्यायची नाही। तुम्ही बघू शकता आणखीन थोडंसं बघा, तुम्ही पाणी पाणी दिसते ना भाजीला। भाजी व्यवस्थित शिजल्याच्या नंतर छान अशी घट्ट होईल। जो मसाला मी तयार केलेला होता ना वाटण, त्यामधलं मी थोडंसं बाजूला ठेवलेलं होतं। भाजी शिजत आल्याच्या नंतर ते जे मिश्रण आहे ना ते मी त्यामध्ये टाकलेलं आहे, वाटण। भाजीला एकदम छान अशी चव येते त्यामुळे टाकलेलं आहे। तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकलं तरी चालेल। भाजी आपली व्यवस्थित शिजते ना तोपर्यंत आपण पोळ्या करून घेऊया। पोळ्यांचं पीठ ना कधीही व्यवस्थित 5 ते 10 मिनिट भिजू द्यायचं। मीठ टाकायचं पिठामध्ये थोडंसं आणि त्यानंतर आपल्याला पोळ्या लाटायच्या आहेत। तुमच्या मनावर म्हणजे गोल आकाराच्या किंवा त्रिकोणी जशा तुम्हाला आवडतील त्याप्रमाणे लाटायच्या। पीठ थोडंसं असं म्हणजे मऊसर व्यवस्थित होऊ द्यायचं पीठ, त्यानंतर पोळी लाटायची। त्यामुळे 7 ते 8 तास पोळी एकदम मऊ आणि लुसलुशीत छान होते, कडक होत नाही। आपण खूप वेळ ठेवल्यावर पोळ्या अशा वातड होतात पहा, या असं जर आपण पीठ छान तयार केलं ना तर बिलकुल पोळी अशी वातड होत नाही, छान मऊ राहते। छान फुलतात सुद्धा पोळ्या अशा या पद्धतीने केल्यावर। कधीही पीठ लगेच मळल्याच्या नंतर पोळ्या करायच्या नाही, थोडा वेळ ठेवायचं पीठ आणि त्यानंतरच करायच्या। मी शक्यतोवर अशा त्रिकोणीच करते, मी सुरुवातीपासूनच अशाच करते। त्यामुळे तुम्हाला जशा आवडतील म्हणजे कुणी गोल करतं, कुणी त्रिकोणी करतं, आपल्या आपल्या पद्धतीप्रमाणे असतात। भाजी शिजलेली आहे का आपण बघूया। पोळ्या झालेल्या आहे माझ्या, बघा किती मस्त तयार झालेली आहे भाजी। तुम्हाला पाणी पाणी दिसत होतं ना, आता बघा किती छान दिसते आहे। मस्त रसरशीत भाजी तयार झालेली आहे आपली। छान सर्व करून घेऊया।
यासोबत भातसुद्धा छान लागतो, भाजी आणि भात. गरमागरम भाकरी छान लागते या भाजीसोबत. आपल्या आवडीप्रमाणे खायचं, असं काही नाही. पोळी किंवा भाकरी किंवा भात काही पण असं छान लागते. तुम्हाला आजची रेसिपी आवडली का ते मला नक्की सांगा. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.